हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण सिमिलरिटी मॅथ्स 2 चा चॅप्टर सुरू केलेला होता. त्यातला आपला आजचा व्हिडिओ आहे थर्ड वाला आणि तिथं आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. याच्या आधीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण तीन इम्पॉर्टंट असे थेरम जे की आहे बीपीटी, अँगल बायसेक्टर थेरम आणि 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या. त्याच्याच बेसवर ही पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे 1.2. सगळ्यात पहिलाच क्वेश्चन आहे, गिवन बिलो आर सम ट्रायंगल अँड लेंथ ऑफ लाइन सेगमेंट. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर जर आलाय हा शब्द तर तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचा आहे. बघा मग आता सगळ्यात पहिले ही डायग्राम दिसते आपल्याला. अँगल बायसेक्टर थेरम यूज कसा करायचा, तर सगळ्यात आधी ज्या साइड मध्ये अँगल बायसेक्टर गेलाय, ज्या साइड मधून अँगल बायसेक्टर गेलाय, म्हणजे ज्या साइडचे दोन भाग पडले आहेत त्याचा रेशो आपल्याला बघायचा आहे. आता इथं जर बघू, या क्यू आर चे दोन भाग पडले आहेत, कोणते कोणते दोन भाग आहे, एक आहे आर एम आणि दुसरा आहे एम क्यू. मग इथं आर एम डिवायडेड बाय एम क्यू लिहून घेऊ इज इक्वल टू, आता ह्या साइडचे दोन भाग पडले आहेत तर ती साइड आपण घेतलो. आता उरलेले दोन साइड आहेत त्यांचा रेशो घ्यायचा आहे. एक आहे आपला पी आर आणि दुसरा आहे आपला पी क्यू. समजा का असा रेशो आला तर आपला अँगल बायसेक्टर आहे कोणता, पीएम. जर नाही आला तर मग नाही आहे. सो बघा आता कशा प्रकारे आपण प्रूव्ह करणार आहोत तो आपण इथं बघून घेऊ. याला थोडस मी साईडला बघून घेतो. आता बघा, सगळ्यात पहिले मला काय करायचं, आर एम बाय एम क्यू, आर एम डिवायडेड बाय एम क्यू, आणि नंतर काय करायचं आहे मला, पी आर डिवायडेड बाय पी क्यू. आता बघा, पी आर ची, आर एम ची व्हॅल्यू किती आहे पहा बरं. आर एम ची व्हॅल्यू आहे 1.5. एम क्यू ची व्हॅल्यू किती आहे, ती आहे 3.5. पी आर ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि पी क्यू ची व्हॅल्यू किती आहे 7. आता मला सांगा, मी या 3/7 ला 1.5/3.5 बनवू शकतो का, किंवा 1.5/3.5 ला 3/7 बनवू शकतो का, कोणता इझी जाईल मला. बघा आता इथं समजा का मी वरती 2 न मल्टिप्लाय केलो आणि इकडे पण 2 न मल्टिप्लाय केलो. 1.5 1.5 इंटू 2 म्हणजे किती होईल, हा 3. 3.5 इंटू 2 म्हणजे किती होईल, हा 7. हा बघा किती आला आपला 3/7 आणि हा पण आहे आपला 3/7. Therefore, from 1 and 2 आपण डायरेक्ट लिहू शकतो आर एम बाय एम क्यू इज इक्वल टू पी आर बाय क्यू क्यू पी क्यू. Therefore, पीएम इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल, कोणता अँगल आहे तो, क्यू पी आर. अशा प्रकारचा जो आहे हा आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे आणि हा अँगल बायसेक्टर आहे. हा आपला अँगल बायसेक्टर आहे फर्स्ट वाला. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट वाला. बघा आता नेक्स्ट मध्ये समजा का बघितलो आपण ही डायग्राम नंबर 2. इथं मग आपल्याला काय करायचं आहे, आर एम, सॉरी इकडूनच घेऊ का आपण, आर एम डिवायडेड बाय एम क्यू, आर एम डिवायडेड बाय एम क्यू इज इक्वल टू आर पी किंवा पी आर डिवायडेड बाय पी क्यू असं आपल्याला आला पाहिजे. येते का बघून घेऊ. सगळ्यात पहिले मला काढायचं आहे आर एम बाय एम क्यू, आर एम बाय एम क्यू. त्यानंतर मला काढायचं आहे पी आर बाय पी क्यू. बघून घेऊ आता येते की नाही येत. जर आला तर चांगली गोष्ट, नाही आला तर अँगल बायसेक्टर नाही आहे. आर एम ची व्हॅल्यू किती दिली आहे 6, एम क्यू ची व्हॅल्यू किती दिली आहे 8, पी आर ची व्हॅल्यू किती दिली आहे 7 आणि याची व्हॅल्यू किती दिली आहे 10 पी क्यू ची. आता मी कसाही करू द्या, काही पण करू द्या, हे दोन रॅशो जे आहे ते इक्वल येऊच नाही शकत. मल्टिप्लाय करू द्या, डिवाइड करू द्या, याला डिवाइड समजा केलं तर हा येईल आपला 3/4. याला समजा का 3/4 7/10 मध्ये आपण आणूच नाही शकत. मग याला देऊ देअरफॉर 1 आणि हा 2. इथं लिहू देअरफॉर फ्रॉम 1 and 2 मध्ये आर एम डिवायडेड बाय एम क्यू इज नॉट इक्वल टू पी आर बाय पी क्यू, पी आर डिवायडेड बाय पी क्यू. Therefore, रे पीएम इज नॉट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. अशा प्रकारे जो आहे आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे आणि हा सेकंड वाला अँगल बायसेक्टर नाही आहे. त्यानंतर आपण बघू थर्ड वाली जी डायग्राम दिसत आहे हा अँगल बायसेक्टर आहे की ते बघून घेऊ. आता आपण सेम काढायचं आहे आपल्याला, आर एम नाव पण तेच दिलंय डिवायडेड बाय एम क्यू इज इक्वल टू पी आर डिवायडेड बाय पी क्यू. अशा प्रकारे बघा आता काढायचं आपल्याला. सगळ्यात पहिले आपण काय करू, आर एम
डिवायडेड बाय एम क्यू. आर एम ची व्हॅल्यू काय पहा बरं इथं, आर एम ची व्हॅल्यू आहे 4, एम क्यू ची व्हॅल्यू काय पहा बरं 3.6. त्यानंतर पी आर बाय पी क्यू, पी आर बाय पी क्यू, पी आर ची व्हॅल्यू काय पहा बरं, पी आर इज इक्वल टू 10 आणि पी क्यू किती आहे 9. बरोबर आहे. आता समजा का मी याला डिवाइड केलो तर हा येईल माझा 0.9. किती येईल हा माझा 0.9. 0.9 येईल का नाही, 0.9 कसा येईल, 10/9 आहे. तर याला समजा का मी 10/9 करू शकतो का, समजा का आता बघा याला मी 10 न मल्टिप्लाय केलो आणि याला सुद्धा मी 10 न मल्टिप्लाय केलो, तर मग हा काय होईल 40 डिवायडेड बाय 36. का होईल तो 40 डिवायडेड बाय 36. त्याच्यानंतर समजा का मी याला 4 न डिवाइड केलो आणि याला सुद्धा मी 4 न डिवाइड केलो, तर मग हा किती येईल, वरती राहील 10 आणि खालती राहील 9. हा झाला इक्वेशन 1 आणि हा आहे आपला इक्वेशन नंबर 2. आता बघा हा पण 10/9 आहे, हा पण 10/9 आहे. देअरफॉर आर एम बाय एम क्यू इज इक्वल टू पी आर बाय पी क्यू असं आपण लिहू शकतो. मग लास्ट मध्ये लिहून घेऊ, देअरफॉर रे पी एम इज अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. अशा प्रकारचा जो आहे याचा आपला आन्सर राहील. आता आपण पहिला, दुसरा, तिसरा तिन्ही क्वेश्चन झाले. त्यानंतर आपण बघू आता नेक्स्ट वाला सेकंड क्वेश्चन. बघा आता हा आहे आपला सेकंड क्वेश्चन. इथं काय म्हणते, इन अ ट्रायंगल पी क्यू आर. बघा आता हा पी क्यू आर ट्रायंगल आहे. पीएम इज इक्वल टू किती दिलाय तुम्हाला 15. इथंच मी डायग्राम वर लिहून घेतो पहा. पीएम इज इक्वल टू किती दिलाय मला 15. पीक्यू इज इक्वल टू, पीक्यू म्हणजे हा पूर्ण पीक्यू, हा किती आहे 25. आता हा पूर्ण 25 आहे, हा समजा का 15 आहे, तर हा किती असेल रे 10 असेल. त्यानंतर पी आर, पी आर म्हणजे हा पूर्ण पी आर, पी आर इज इक्वल टू किती आहे रे, तर हा आहे आपला 20. एनआर, एनआर किती आहे रे आपला 8. तर मग हा किती राहील रे आपला 20 मायनस 8 म्हणजे 12. हा किती राहील आपला 12, हा 10 आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला काय म्हणते, स्टेट वेदर लाईन एन एम इज पॅरल टू साइड आर क्यू. हे जे एन एम आहे, हे आर क्यू आहे, हे एकामेकाला पॅरल आहे असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर इथं आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज करायचा आहे. समजा का आता पीएन बाय एन आर आणि पीएम बाय एन क्यू हा जर सेम आला रॅशो, तर हा जो आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी ने एन एम बाय आर क्यू हा आपला एन एम आणि आर क्यू जो आहे तो एकामेकाचे करायला आपले अँगल बायसेक्टर. सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ गिवन. काय काय गिवन आहे याच्यामध्ये, सगळ्यात पहिले दिलाय आपल्याला पीएम इज इक्वल टू 15, पीएम इज इक्वल टू 15, पीक्यू, पीक्यू इज इक्वल टू 25. देअरफॉर इथं मी लिहून घेतो, मला काय करायचं आहे एमक्यू, एमक्यू इज इक्वल टू पीएम मायनस पीक्यू, पीएम मायनस पीक्यू. MQ is equal to 25 minus 15. Therefore, MQ is equal to किती येईल आपला 10. MQ किती आला आपला 10, PM किती आहे आपला 15. तशाच प्रकारे आता इकडे जर बघू आपण तर PR, PR इज इक्वल टू किती राहील आपला 20. त्यानंतर दिला आपल्याला NR, NR इज इक्वल टू किती दिला आपल्याला 8. Therefore, आपल्याला काय करायचं आहे NP, NP इज इक्वल टू PR मायनस NR. NP इज इक्वल टू PR, एक मिनिट या पेन लिहून घेतो मी. NP इज इक्वल टू PR किती आहे 20, NR किती आहे 8. देअरफॉर NP इज इक्वल टू किती येईल आपला 12. हा आला आपला 12, हा NR आहे आपला 8. हे जे बॉक्सेस मध्ये 4 दिलं याचा मला यूज करायचा आहे आणि बाकीचा मला आता आन्सर काढायचा आहे. बघा मग आता इथं मी काय करतो, नाऊ रॅशो घेतो मी कोणाकोणाचा, पीएन बाय एनआर, पीएन बाय एनआर इज इक्वल टू पीएन किती आहे, पीएन, पीएन किंवा एनपी हा किती आहे आपला 12. एनआर, एनआर कुठे आहे, एनआर किती आहे आपला 8. 4 चा भाग जाते इथं 3 वेळा, इथं 2 वेळा, याला देऊन देतो इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर मी सेकंड वाला घेतो आता, इकडचा पीएम डिवायडेड बाय एमक्यू. पीएम किती आहे पहा बरं 15, एमक्यू किती आहे 10. 5 चा भाग जाते इथं 3 वेळा, इथं 2 वेळा, इक्वेशन नंबर 2. आता मी लिहून घेतो, देअरफॉर फ्रॉम 1 and 2, 1 and 2 वरून मला काय दिसते, पीएन बाय एनआर
रॅशो समजा का राईट हँड साईडचा सेम आहे तर लेफ्ट हँड साईड बी कसं राहील आपला सेम राहील. पीएन बाय एनआर इज इक्वल टू पीएम बाय एम क्यू. ओके, मग इथे लिहून घेतो मी, इथे खाली थोडस लिहून घेतो. बघा आता, देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ, हा तुम्ही लक्षात ठेवा, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. आता बघा बीपीटी काय म्हणते, समजा का हे दोन लाईन पॅरलल असतील तर असा वाला रॅशो येते, आणि कॉन्व्हर्स का म्हणते असा वाला रॅशो असतील तर हे दोन लाईन कशी राहील, पॅरलल राहील. मग आता बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी एनएम लाईन एनएम पॅरलल टू साइड आरक्यू हेन्स प्रूव्ड. बस हा असा जो आहे आपला हा आन्सर आहे. 2 मार्क्स साठी येण्याचे भरपूर असे चान्सेस आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर आपण पटकन बघू क्वेश्चन नंबर 3. बघा आता क्वेश्चन नंबर 3. आता जर समजा का तुम्हाला अँगल बायसेक्टरची डायग्राम दिसली तर तिथं तुम्हाला अँगल बायसेक्टर हा युजच करायचा आहे. लक्षातच ठेवा, समजा का बघा आता या प्रॅक्टिस सेटची खासियत कोणती आहे किंवा सिमिलरिटीच्या प्रॉब्लेमची खासियत कोणती आहे, एखादा ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशी वगैरे कोणती साईड दिसत आहे, तर अशा याच्यात बीपीटी किंवा कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी दोन यूज करायचे 100% चान्सेस आहे. 100% चान्स आहे का बीपीटी किंवा कॉन्व्हर्स यूज करायचा आहे. एखादा ट्रायंगल दिसेल त्याच्यामध्ये तुमचा अँगल बायसेक्टर आहे, तर याच्यामध्ये अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचा म्हणजे करायचाच आहे 100%. त्यानंतर समजा का अशा प्रकारचे 3 लाईन्स दिसत असतील तर इथं 3 पॅरलल लाईन अँड द ट्रान्सव्हर्सल यूज करायचाच आहे. आता मी इथून असा ट्रॅपेझियम बनवू शकतो, तरी पण याच्यामध्ये 3 पॅरलल लाईन्स दिसत आहे ना, आणि हे दोन झाले त्यांचे ट्रान्सव्हर्सल. हे 3च प्रॉपर्टी यूज करायच्या या पूर्ण प्रॅक्टिस सेट मध्ये. आता इथं जर बघू मी, तर आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये मला अँगल बायसेक्टर दिसत आहे. काय दिसत आहे मला, हा अँगल बायसेक्टर. मग मला अँगल बायसेक्टर यूज करायचाच आहे. बिना पाहता, क्वेश्चन कडे न बघता डायरेक्ट डायग्राम वरून सांगू शकतो अँगल बायसेक्टर यूज करावा लागणार आहे. पहा मग आता, इन ट्रायंगल एम एन पी ट्रायंगल मध्ये एनक्यू इज अ बायसेक्टर. आला एनक्यू काय आपला बायसेक्टर. इफ एम एन इज इक्वल टू 5, कुठे एम एन दिलाच आहे सगळा, एम एन इज इक्वल टू काय आपला 5. त्यानंतर पीएन इज इक्वल टू किती आहे 7. एम क्यू इज इक्वल टू 2.5, तर क्यूपी काढायचा आहे. हा तर एकदमच इझी आहे रे. बघा आता इथं कसं लिहू, इन अ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे आपला एम एन पी ट्रायंगल मध्ये इथं लिहून घेऊ एन क्यू इज बायसेक्टर. हा काय आपला बायसेक्टर ऑफ अँगल एन. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करून आपल्याला आन्सर काढायचा आहे. तर मग अँगल बायसेक्टर थेरम काय आहे, तर जे साइडचे 2 भाग पडले आहेत त्याचा रेशो एम क्यू बाय क्यूपी इज इक्वल टू उरलेले 2 साइडचा रेशो एम एन बाय पीएन. बस संपला. आता इथं व्हॅल्यू पुट करून टाका. एमक्यू ची व्हॅल्यू कुठे आहे, एमक्यू कुठे गेला, एमक्यू ची व्हॅल्यू 2.5, क्यूपी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इज इक्वल टू एम एन ची व्हॅल्यू 5 आणि पीएन ची व्हॅल्यू 7. क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. बघा मग आता इथं काय होईल आपला 2.5 इंटू 7 इज इक्वल टू 5 इंटू क्यूपी. याचा मल्टिप्लाय करायची काही आवश्यकता नाही. 5 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. 2.5 इंटू 7 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू काय होते आपला क्यूपी. अडीच एक अडीच, अडीच दुने 5, 2.5 चा डबल किती होते 5, मग हा होते 2. 7/2 म्हणजे किती होते 3.5, म्हणजे डायरेक्ट आला क्यूपी इज इक्वल टू 3.5. संपला आन्सर. एवढूचा आन्सर आहे. आणि लास्ट मध्ये आन्सर लिहून टाकायचं. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ क्यूपी इज किती आहे आपला 3.5. किती आहे आपला 3.5. संपला आन्सर. इथं होता आपला हा 3rd क्वेश्चन. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर आपण पटकन बघू 4th वाला क्वेश्चन. बघा आता इथं मी डोळे झाकून सांगू शकतो, तुम्ही बी सांगू शकता. अशी वाली डायग्राम आली म्हणजे काय यूज करायचं आहे तुम्हाला, बीपीटी. इथं बघा, मेजर ऑफ सम अँगल ऑफ द फिगर आर गिवन, प्रूव्ह दॅट एपी बाय पीबी इज इक्वल टू एक्यू बाय क्यूसी. आता एखाद्या ट्रायंगल मध्ये असा कधी येते, असा वाला रॅशो कधी येते, जेव्हा हे 2 लाईन कसे असते
पॅरलल असते. आता बघा तुम्हाला इथं काय गिवन आहे, हा अँगल आणि हा अँगल 60 डिग्री दिलाय. आता समजा का या दोन लाईनला मी पकडलो आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल पकडलो, मग हे कोणते अँगल असतील रे, एक आतमधला एक बाहेरचा. हे जे आहे हे आपले आहे करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. Therefore by corresponding angle test PQ parallel to BC, therefore by BPT हा आन्सर. एवढा सिंपल आपल्याला काय करायचं, आन्सर काढायचा आहे. बघा मग आता इथं काय लिहू आपण, इन अ ट्रायंगल ABC अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू अँगल PBC हा जो आहे हा आपल्याला काय गिवनच आहे. इथं लिहू आता थोडासा वर्डिंग आहे, बट these are corresponding angles formed by कोणामुळे बनले, formed by line PQ and BC and transversal. कोणती ट्रान्सव्हर्सल आहे, AB. ट्रान्सव्हर्सल AB इथं लिहून घेतो मी. Therefore by 9th मध्ये होते आपल्याला हे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. कोणती टेस्ट आहे, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. PQ किंवा लाईन लिहून घेतो, लाईन PQ पॅरलल टू साइड हे कोणती आहे, BC. साइड BC. इथं आता लिहितो मी therefore by BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. BPT चा यूज करून मी काय काढू शकतो, AP बाय PB इज इक्वल टू AQ बाय QC आणि हा आपला आहे हेन्स प्रूव्ड. संपला विषय. एवढा जो आहे आपला हा फोर्थचा आन्सर आहे. याचा पटकन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि 2 मार्क आपले घेऊन जा. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट वाला 4th क्वेश्चन झाल्यावर आपला 5th क्वेश्चन. बघा आता मी पूर्ण तुम्हाला एका याच्यातच बिलकुल एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगून दिलो की हे प्रॅक्टिस सेट कशी सॉल्व्ह करायची आहे तुम्हाला. जर ट्रायंगलच्या मधामध्ये रेष असेल तर BPT, ट्रायंगलच्या अँगलच्या मधामधून गेली असेल एक रेष तर अँगल बायसेक्टर. असे 3 सरळ सरळ दिसले असतील तर 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. इथं का दिसतंय आपल्याला 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल वाली प्रॉपर्टी. बघा मग आता AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. AB PQ DC. AP इज इक्वल टू दिलाय 15, PD इज इक्वल टू दिलाय 12, QC इज इक्वल टू दिलाय 14. तर BQ काढायचा आहे. बघा आता हियर AB parallel to PQ parallel to DC, therefore by property of 3 parallel lines and their transversal काय यूज करू ही प्रॉपर्टी. बघा मग आता कोणती राहील, AP बाय PD इज इक्वल टू BQ बाय QC. व्हॅल्यू पुट करून टाकू आपण एक एक. AP ची व्हॅल्यू किती आहे 15, PD ची व्हॅल्यू किती आहे 12, BQ ची व्हॅल्यू किती आहे काढायची आहे, QC ची व्हॅल्यू किती आहे 14. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते बी गिवन मध्ये लिहू शकता. गिवन मध्ये काय लिहू शकता तुम्ही अजून, बघा आता गिवन मध्ये लिहू शकता AP इज इक्वल टू 15, PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14, BQ इज इक्वल टू फाइंड. आता काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 14 इंटू 15 डिवाइड मध्ये काय 12 इज इक्वल टू काय लिहू आपण BQ. डिवाइड मध्ये 12 जसा तसा हा BQ. आता कोणाकोणाचा भाग कोणाकोणामध्ये जाते त्याला आपण काय करू, कट करून टाकू. मग आता सगळ्यात पहिले कोणाचा भाग दिसताय मला 3चा. इथं 4 वेळा, इथं 3 वेळा, बरोबर आहे. त्यानंतर अजून दिसताय मला 2चा. इथं 2 वेळा, इथं 7 वेळा. 7 3 जा 21/2 इज इक्वल टू BQ. मग आपला BQ इज इक्वल टू आला 21/2 म्हणजे 10.5. BQ चा आन्सर किती आला आपला 10.5. संपला. एवढाच आन्सर आहे. मल्टिप्लिकेशन करायची बी गरज नाही, डायरेक्ट आपण तोंडी जो आहे तो आन्सर काढू शकतो. लास्ट मध्ये लिहून टाकू, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ
BQ इज 10.5. अशा प्रकारचा जो आहे आपल्याला आन्सर काढायचा आहे. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. हा असा आन्सर लिहिणं जरुरी आहे, याच्यावर तुमचा अर्धा मार्क जो आहे कधी कधी कटू शकते. त्यानंतर फिफ्थ वाला झाल्यानंतर आपण बघू आता सिक्स्थ वाला. बघा असं दिसतंय ट्रायंगलच्या अँगलच्या मधातून रेष, म्हणजे काय काढायचं आहे आपल्याला? अँगल बायसेक्टर थेरम. काय यूज करायचं आहे? अँगल बायसेक्टर थेरम. का म्हणते? फाइंड QP. थोडासा छोटा करून घेतो याला, बहुतच छोटा झाला. हा, QP फाइंड करायचा आहे. QP अँगल बायसेक्टर यूज करायचा आहे. बघा आता इथं लिहून घेऊ आपण. इन अ ट्रायंगल कोणता आहे? MNP. MNP. NQ इज अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर आहे का? कधी म्हणाल तुम्ही? इथं बघा हे दोन गोले दिसत आहेत, दोन छोटे छोटे गोल दिसत आहे, म्हणजे याचा अर्थ आहे अँगल बायसेक्टर तो आहे. NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल MNP. त्यानंतर देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम इथं बी तुम्ही जे दिलाय ते लिहू शकता. का दिलाय? MQ इज इक्वल टू 14, MN इज इक्वल टू 25, NP इज इक्वल टू 40, QP इज इक्वल टू व्हॉट? बघा मग आता इथं आता आपण का करू? अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर कसा यूज करायचा आहे? ज्या साइडचे दोन भाग पडले आहे त्या साइडचा रेशो MQ बाय QP. MQ बाय QP इज इक्वल टू MN बाय किंवा NM बाय NP. NP व्हॅल्यू पुट करू. MQ ची व्हॅल्यू किती आहे? 14. QP फाइंड. NM किंवा MN किती आहे? 25. NP किती आहे? 40. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकू आपण. 14 इंटू 40 इज इक्वल टू 25 इंटू QP. याला आता इकडे घेऊन येऊ. 14 इंटू 40 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू QP. आता कोणाचा भाग जाते? सगळ्यात पहिले मला दिसत आहे 5 चा भाग जाते. इथं 5 जा 25, 5 8 जा 40, 8 पंचे 40. आता बघा मल्टिप्लिकेशन करावंच लागेल. 14 इंटू 8. 14 इंटू 8 म्हणजे किती होते? 112 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू QP. याचा जर डिवाइड कराल तर QP इज इक्वल टू हाईट 22.4 आणि हेच झाली आपली QP ची व्हॅल्यू आन्सर. लास्ट मध्ये लिहून टाकू. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ QP इज 22.4. एवढाच जो आहे आपला हा आन्सर राहील. हा पॉइंट थोडासा बरोबर देऊन देतो मी. ओके, हा झाला आपला आन्सर कितव्याचा? 6th वाल्याचा. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट 7th वाला क्वेश्चन. इथं बघा का दिसतंय रे तुम्हाला? 3 पॅरलल लाईन दिसताय उभ्यावाल्या आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल. मग तेच आपण यूज करायची आहे. बघा मग आता 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मग इथं का लिहू आपण? सगळ्यात पहिले AB किंवा जे गिवन आहे ते लिहून घेऊ. हियर BD इज इक्वल टू 8, DE किंवा DF वाटते इज इक्वल टू 4, AC इज इक्वल टू 12, CE इज इक्वल टू X इज इक्वल टू फाइंड. त्यानंतर दिला आपल्याला नाव AB पॅरलल टू CD पॅरलल टू FE. देअरफॉर बाय का म्हणते? फाइंड X अँड AE पण फाइंड करायचं आहे वाटते. AE इज इक्वल टू व्हॉट? आता सोपी आहे, दोघांची प्लस करा येऊन जाईल आपल्याला. बाय 3 पॅरलल लाईन्स. 3 पॅरलल लाईन्स अँड देअर, मोठी भरा नाव आहे, अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय बघा बरं आता? BD बाय DF इज इक्वल टू AC बाय CE. BD बाय DF AC बाय CE. BD ची व्हॅल्यू काय? 8. DF ची व्हॅल्यू किती आहे? 4. AC ची व्हॅल्यू किती आहे? 12. CE ची व्हॅल्यू किती आहे? X. आता X ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता सरळ किती होऊन जाईल रे आपला?
जाऊ द्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू का, किंवा 4 2 8 होईल. 2 इज इक्वल टू 12/x. x ला इकडे घेऊन जाऊ, 2 ला इकडे घेऊन जाऊ. x इज इक्वल टू 12/2, x इज इक्वल टू 6. हा झाला आपला 6 आन्सर कोणाचा, सीईचा. इथं लिहून घेऊ, देअरफॉर सीई इज इक्वल टू 6. सीई ची व्हॅल्यू किती आली आपली, 6. आता का काढायचं आपल्याला, एई. नाऊ एई काय काढायचं आता, एई. एई इज इक्वल टू एसी प्लस सीई. एसी प्लस सीई. एई इज इक्वल टू एसी. एसी काय आहे पहा बरं, एसी. एसी आहे आपला 12 प्लस सीई किती आहे पहा बरं, आपला सीई आहे 6. 12 प्लस 6 किती रे, 18. एई इज इक्वल टू 18. युनिट्स लिहून घेऊ आपण, युनिट्स लिहून घेऊ, काय सेंटीमीटर मीटर नाही आता. मग त्याच्यानंतर शेवटी आपल्याला जो आहे एक आन्सर लिहायला लागेल. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एक्स इज 6 युनिट्स अँड व्हॅल्यू ऑफ एई इज 18 युनिट्स. अशा प्रकारचा होता आपला 7th वाला क्वेश्चन. याचा तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तो पटकन काढून घ्या. यानंतर बघू आपण नेक्स्ट पटकन 8th वाला क्वेश्चन. बघा मग आता बघू आपण 8th वाला क्वेश्चन. कुठे गेला, हा. आता मला तुम्हीच सांगा याच्यामध्ये का यूज करायचं असेल बरं. याच्यामध्ये हा अँगल बायसेक्टर दिसतंय, म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचा आहे मला. पहा मग आता सगळ्यात पहिले काय लिहू, आता याला थोडा छोटा करून घेतो अजून, और छोटा हो जा बेटा तो. हा, आता अँगल बायसेक्टर थेरम जो आहे तो मला यूज करायचा आहे. इन ट्रायंगल LMN, LMN, इन अ ट्रायंगल LMN, LMN ट्रायंगल मध्ये MT इज बायसेक्टर दिलाय, त्यानंतर का दिला आपल्याला, रे दिला असेल ना, हा. रे MT इज बायसेक्टर, बायसेक्टर ऑफ अँगल LMN, अँगल वे, हा, LMN. त्यानंतर अजून का दिलाय आपल्याला, व्हॅल्यू दिली कोणाकोणाची दिली, LM. LM इज इक्वल टू 6, MN इज इक्वल टू 10, TN is equal to 8, LT is equal to what? Therefore, by angle bisector theorem काय यूज करायचं आपल्याला, अँगल बायसेक्टर थेरम. बघा मग आता अँगल बायसेक्टर थेरम कसा प्रकारे यूज करतो मी. जे साइड दोन भागामध्ये डिवाइड झाले आहेत तिचा रेशो LT/TN, LT/TN इज इक्वल टू उरलेले दोन साइड LM डिवायडेड बाय NM. NM व्हॅल्यू पुट करू. LT ची व्हॅल्यू काढायची आहे, LT. TN ची व्हॅल्यू 8, LM ची व्हॅल्यू 6, MN किंवा NM ची व्हॅल्यू 10. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. LT इंटू 10 किंवा एवढा नाही करा क्रॉस मल्टिप्लिकेशन तरी चालते. हा LT जागेवर ठेवा, 8 ला वरती घेऊन जा. LT is equal to 6 into 8 divided by 10. 6 into 8, LT is equal to 8 6 8 48 by 10. LT is equal to 4.8. संपला आन्सर. असं कराल तरी तुमचा आन्सर जो आहे बरोबर आहे. लास्ट मध्ये लिहून टाकायचा, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ LT इज 4.8 युनिट्स. संपला आन्सर. हा झाला आपला 8th वाल्याचा आन्सर. यानंतर आपण पटकन बघू आता 9th वाल्याचा आन्सर. पूर्ण आपण प्रॅक्टिस सेट जी आहे ती या व्हिडिओमध्ये संपवूनच टाकू. त्यानंतर नेक्स्ट वाला जो आहे, नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये सिमिलर वाला जे प्रॉपर्टी आहे ते बघून घेऊ आपण. बघा आता 9th वाला क्वेश्चन, 9, 10th आणि 11 तीनच क्वेश्चन राहिले आहे. पटपट होऊन जाते. काही मोठा बहुत असा क्वेश्चन मोठे नाही ना, काही सोपी आहे, एकदम इझी आहे. इन ट्रायंगल ABC अँगल बायसेक्टर यूज करायचा आहे. बघा आता in a triangle ABC, BD is bisector of angle ABC. हा सगळा काय मला गिवन आहे. AB ची व्हॅल्यू दिली आहे आपली x, BC ची व्हॅल्यू दिली आहे x+5. इथे लिहून घेतो, AB is equal to x, BC is equal to x+5, AD is equal to x-2, DC is equal to x+2. फाइंड का करायचा आहे x ची व्हॅल्यू, म्हणजे AB ची व्हॅल्यू का करायची आहे, फाइंड करायची आहे.
आता सरळ सरळ लिहून घेतो, देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम मला यूज करायचा आहे. बघा आता अँगल बायसेक्टर थेरम कसा यूज करायचा आतापर्यंत तुम्ही शिकूनच गेले असतील. जे साइडचे दोन भाग पडले आहेत तिचा रॅशो एडी बाय डीसी, इथे लिहून घेतो मी एडी बाय डीसी इज इक्वल टू उरलेले दोन साइड ए बी आणि हा ए बी डिवायडेड बाय सी बी. ओके, व्हॅल्यू पुट करू. एबी ची व्हॅल्यू किती आहे, सॉरी एडी ची व्हॅल्यू आहे एक्स मायनस 2, डीसी ची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 2 इज इक्वल टू एबी ची व्हॅल्यू आहे एक्स, सीबी ची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 5. आता करू आपण याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, एक्स मायनस 2 आणि हा होईल आपला एक्स प्लस 5, या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोघांचा इज इक्वल टू एक्स इंटू एक्स प्लस 2. मल्टिप्लिकेशन कसा करायचा, या एक्सचा ब्रॅकेट सोबत 2 चा पण ब्रॅकेट सोबत, एक्स प्लस 5 मायनस 2 एक्स प्लस 5 इज इक्वल टू याचा आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स 2x. ओके, त्यानंतर आता याचा आतमध्ये करा, याचा आतमध्ये मल्टिप्लाय, याचा आतमध्ये मल्टिप्लाय, याचा आतमध्ये एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5 5x मायनस 2x मायनस 5 दुने 10 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x, एक्स स्क्वेअर कॅन्सल, 5x मायनस 2x 3x मायनस 10 इज इक्वल टू इकडे काय आपला 2x, या 2x ला इकडे घेऊन जा, 10 ला इकडे घेऊन जा, 3x मायनस 2x इज इक्वल टू मायनस 10 तिकडे गेल्यावर होईल प्लस 10, 3x मायनस 2x म्हणजे x इज इक्वल टू 10. संपला रे बाबा, एवढूच आता आन्सर होता हा. कशाला घाबरता एक्स आहे म्हणून. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 10 युनिट्स. अशा प्रकारचा हा आपला कितवा क्वेश्चन, 9th वाला क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट वाटत असेल तर काढून घ्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण बघू 10th वाला क्वेश्चन. 10th वाला तर इथंच तुम्हाला सांगतो रे मी, ऍक्टिव्हिटी आहे. या बड़ा हो जा, बड़ा हो जा, बड़ा हो जा, बड़ा हो जा. और है क्या, नहीं है. ओहो हो. ओके 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 ओके. बघा आता इथं काय म्हटलंय, इन ट्रायंगल एक्स डी पी क्यू पॅरलल टू डी. जेव्हा पण पॅरलल हा शब्द आला, दोन लाईन पॅरलल आहे म्हणजे बीपीटी यूज करायची आहे आपल्याला. इम्पॉर्टंट आहे, हे व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी आहे. बोर्ड मध्ये येण्याचे 3 मार्क्ससाठी भरपूर जास्त चान्स आहे या वर्षीसाठी. व्हेरी इम्पॉर्टंट, चांगल्या प्रकारे करून ठेवा या ऍक्टिव्हिटीला, सांगत आतापासून. पी क्यू पॅरलल टू डीई. आता पहा, इन ट्रायंगल एक्स डीई हा जो पी क्यू आहे आणि हा जो डीई आहे हा पॅरलल आहे एकमेकाला. याचा रिझन काय राहील, हे आपल्याला तर गिव्हनच आहे. बघा, पी क्यू पॅरलल टू डी गिव्हन आहे, मग पहिल्याचा जो इथं आन्सर राहील तो करायला आपला गिव्हन. त्यानंतर बीपीटी यूज करायचा आहे. कुठं आहे, एक्स डीई, हा एक्स हा डी ई कर म्हणते ना, हा एक्स हा डी हा ई आणि हा जो पीडी पी क्यू आहे हा डीई ला कसा आहे, पॅरलल आहे. बघा मग आता इथं का पुट करू, एक्सपी बाय इथं लिहू आपण पीडी, क्यूई हा म्हणजे हा करायला आपला एक्स क्यू. झाला बेसिक प्रॉपर्सिटी थेरम. इन ट्रायंगल एक्स ई एफ क्यू आर पॅरलल टू ई एफ, हा सुद्धा काय आपल्याला गिव्हन आहे. मग इथं पण काय लिहितो मी, गिव्हन. काय लिहितो मी, गिव्हन. आता बघा, एक्स ई एफ कुठे, एक्स ई एफ याला पुसून टाकतो, याचा काम झाला. एक्स ई एफ याच्यामध्ये यूज करायची आहे बीपीटी, एक्स क्यू बाय क्यूई, एक्स क्यू बाय क्यूई इज इक्वल टू एक्स आर बाय आर एफ. एक्स आर हा एवढा एक्स आर आणि हा एवढा आर एफ. हा करायलाचा रिझन, बेसिक प्रपोर्शनलिटी हा चिपकवून द्यायचा आहे, प्रपोर्शनलिटी थेरम, बेसिक प्रपोर्शनलिटी थेरम. त्यानंतर आता फ्रॉम 1 and 2, 1 and 2 वरून काय दिसतंय पाहून घेऊ. आता का म्हणत आहेत तर 1 and 2, 1 and 2 वर पहा, एक्स क्यू बाय क्यूई
एक्स क्यू बाय क्यू ई कॉमन आहे. जर एक्स क्यू बाय क्यू ई कॉमन असेल तर हे वाले बी कसे असतील आपले सारखे असतील. इथे लिहून घेतो मग मी एक्स पी, इथे लिहून घेतो मी पी डी, इकडे लिहितो मी एक्स आर, इकडे लिहितो मी आर एफ. बघा आता हा जर सेम असेल तर हा वाला बी कसा असेल सेम असेल. मग हे ते मी लिहून घेतलो फ्रॉम 1 and 2. आणि हा काय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे जी लाईन आहे आणि हे जी लाईन आहे हे पण एकामेकाला कसे असतील पॅरलल असतील. असा होता आपला 10th वाली व्हेरी इम्पॉर्टंट आणि सिंपल वाली एकदम ऍक्टिव्हिटी. चांगल्या प्रकारे आले करून टाका. 100% चान्स आहे की हे ऍक्टिव्हिटी तुम्हाला यावर्षी 3 मार्कासाठी येणार आहे. त्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट वाला क्वेश्चन या प्रॅक्टिस सेटचा, आणि तो आहे आपला 11th वाला क्वेश्चन. लास्ट ऍट दी एंड. किती वेळ झाला आपल्या व्हिडिओला? भरपूर असा वेळ झालाय. मला वाटते 40 मिनिट तरी झाले असतील. 36 मिनिट, 45 पर्यंत आपण करून टाकू याचा फुल अँड फायनल. याच्यासाठी आपल्याला एक डायग्राम काढायची आहे. इन अ ट्रायंगल एबीसी म्हणते, म्हणजे एबीसी एक ट्रायंगल मला काढणीच आहे. बघा आता इथं काढतो मी हा एबीसी माझा. इन अ ट्रायंगल एबीसी बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. याला नाव देऊन देतो ए बी सी. एबीसीचा एक बायसेक्टर काढायचा आहे. हा काढतो मी एबीसीचा बायसेक्टर. याला नाव देतो मी बीडी. बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. सीई बायसेक्ट अँगल एसीबी. एसीबीचा एक बायसेक्टर काढायचा आहे मला, आणि तो मी अशा प्रकारे काढतो. ओके, याला नाव देतो मी हा सीई. त्याच्यानंतर काय म्हणते बघा आता, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू एसी. ए बी आणि एसी कसा आहे कॉन्ग्रुएंट आहे. प्रूव्ह दॅट ईडी पॅरलल टू बीसी. ईडी म्हणजे याला आपल्याला जॉईन करायला लागेल. ईडी जो आहे ओके, आणि हा जो बीसी आहे हे एकामेकाला पॅरलल आहे हे आपल्याला शो करायचं आहे. बघा आता कशा प्रकारे करू. सगळ्यात पहिले आता जे दिलं आहे, कधी बी लक्षात ठेवा मॅथ्स 2 मध्ये जे गिवन राहते त्याच्यापासून स्टार्ट करायचा आणि जे टू प्रूव्ह राहते तो नंतर काढायचा. आता हा जो आहे हा टू प्रूव्ह आहे. पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्स आला म्हणजे बीपीटीचा काही ना काही संबंध आला. अँगल बायसेक्टर दिलाय आपल्याला म्हणजे अँगल बायसेक्टरचा बी काहीतरी संबंध आला. सगळ्यात पहिले अँगल बायसेक्टर दिलाय म्हणून मी अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करतो. इन अ ट्रायंगल, बघून घ्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे पण बढिया क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल एबीसी रे बीडी इज बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. एबीसीचा काय तो बायसेक्टर. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. कोणता थेरम? अँगल बायसेक्टर थेरम. यूज करून पाहू. आता अँगल बायसेक्टरचा बढिया तुम्हाला यूज करता आला पाहिजे. बघा मग आता बीडी बायसेक्टर आहे. सगळ्यात आधी मी थोड्या वेळासाठी जो आहे या लाईनला मी थोडासा रिमूव्ह करतो. ओके, बीडी जर बायसेक्टर असेल तर बीडी कोणाचा बायसेक्टर बघा, कोणत्या समोरच्या साईडला दोन भागात डिवाइड करताय एडी आणि डीसी. तर मग इथं मी लिहून घेतो एडी बाय डीसी इज इक्वल टू उरलेले दोन साइड कोणते आहे, एक आहे एबी आणि दुसरा आहे सीबी. एबी बाय सीबी याला सध्या पुरतं लिहून देतो इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. आता हा वाला तो होताच माझा इथं. बरोबर आहे. एक मिनिट. ओके, आता हा झाला आपला फर्स्ट वाला. त्यानंतर आता सेकंड वाला दिलाय सीई. रे सीई इज बायसेक्टर. हा काय आपला बायसेक्टर ऑफ अँगल एसीबी. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. आता याच्यासाठी इकडचा जर यूज करतो तर मी थोड्या वेळसाठी कन्फ्युजन दूर करण्यासाठी इला जो आहे तो रिमूव्ह करतो. आता इकडे जो आहे मला अँगल बायसेक्टर यूज करायचा आहे. हे जे दोन साइड आहे, हे जे साइड आहे हे दोन भागात डिवाइड झाली आहे. एई ईबी. कोणत्या दोन भागात? एई आणि ईबी इज इक्वल टू इचे दोन भाग कोणते आहे? एसी आणि सीबी. एसी आणि सीबी याला देतो मी इक्वेशन नंबर 2. आता तुम्हाला काय गिवन आहे? अजून एक व्हेरी इम्पॉर्टंट गिवन आहे. AB इज इक्वल टू एसी. सेगमेंट
नाऊ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए सी. हा काय आपल्याला गिवन आहे. काय आपल्याला हा गिवन आहे. आता हा समजा का गिवन आहे तर मग आपल्याला इथे बघा हा सुटून गेला. हा समजा का गिवन आहे तर मी काय करू शकतो, ए बी च्या जागी एसी ठेवू शकतो. ए बी च्या जागी काय ठेवू शकतो, एसी. हा दिसताय पहा इथं ए बी. या ए बी च्या जागी काय लिहू शकतो मी, एसी. देअरफॉर फ्रॉम 1 मध्ये काय एडी बाय डीसी हा जसाच्या तसा, एडी बाय डीसी हा जसाच्या तसा. ए बी च्या जागी काय लिहितो मी, एसी. आणि सीबी च्या जागी हा आहे सीबी. हा झाला समजा का इक्वेशन नंबर 3. 2 आणि 3 मध्ये पहा एसी बाय सीबी, एसी बाय सीबी. हे जर दोन इक्वल असतील तर हे जर दोन कसे असतील, इक्वलच असतील. हे जर दोन इक्वल आहेत तर मग हे पण कसे आहेत, इक्वलच आहे. मग आता देअरफॉर फ्रॉम 2 and 3, 2 and 3 वरून काय दिसतंय, एई बाय ईबी, एई बाय ईबी इज इक्वल टू एडी बाय डीसी, एडी बाय डीसी. आता हा काय आहे ते बघून घेऊ. एई बाय ईबी बघा आता, एई ईबी, एडी बाय डीसी, एडी डीसी. आता हा कोणासारखा दिसत आहे तुम्हाला, मला तर हा बीपीटी सारखा दिसत आहे. तुम्हाला दिसत आहे का, ए बाय ईबी, एडी बाय डीसी कहाँ पे दिख रहा है, कहाँ पे दिख रहा है. डोरा बघितले तुम्ही, डोरा कार्टून मध्ये असेच होता. कहाँ पे दिख रहा है, कहाँ पे दिख रहा है, यहाँ 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 पे दिख रहा है. ये किसकी तरह दिख रहा है, ये मेरे को बीपीटी की तरह दिख रहा है. मग इथे लिहून घेतो देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. बीपीटीच्या कॉन्व्हर्स नुसार काय येईल आपली, कोणती सेगमेंट आहे, ईडी, ईडी पॅरलल टू बीसी, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारचा जो आहे आपला लास्ट वाला 11th वाला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हा सुद्धा क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. भरपूर असे चान्सेस आहेत 3 और 4 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी जास्त चान्सेस आहे. चांगल्या प्रकारे याला सुद्धा करून तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, सगळ्यात आधी या क्वेश्चनला एकदा मी एक्सप्लेन करून टाकतो अजून परत एकदा. एबीसी ट्रायंगल मध्ये बीडी जो आहे तो बायसेक्टर दिलाय आपल्याला. याचा मी यूज केलो अँगल बायसेक्टर. एडी बाय डीसी इज इक्वल टू एबी बाय सीबी. हा आला इक्वेशन नंबर 1. सीई बायसेक्टर दिलाय कोणाचा, या एसीबीचा. तर मग इथं अँगल बायसेक्टर यूज केलो, एई बाय ईबी इज इक्वल टू एसी बाय सीबी. त्याच्यानंतर एबी कुठे गेला, हा एबी आणि एसी कसा आहे, इक्वल आहे. या एबीच्या जागी मी का पुट केलो, एसी. मग हा एसी बाय सीबी, हा एसी बाय सीबी इक्वल आहे. तर मग हा सुद्धा कसे राहील, हे दोन इक्वल राहील. हे जर दोन इक्वल आहे तर मग बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी आपला हा जो आहे आपला आन्सर आला. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल, थोडासा घाण वाटत असेल तर मी याला थोडा रिमूव्ह करून टाकतो आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट बढिया पद्धतीने काढू शकता. स्क्रीनशॉट 1 मिनिट, स्क्रीनशॉट. कुछ नहीं होता. अरे बाबा कुछ नहीं होगा. बस अशा प्रकारची हे डायग्राम आहे. आणि हा जो आहे आपला लास्ट वाला क्वेश्चन होता. स्क्रीनशॉट काढून घ्या, चांगल्या प्रकारे स्टडी करा. याच्यानंतर तुमच्यासाठी मी आता तुमची युनिट टेस्ट सुरू होणार आहे. त्याच्यासाठी युनिट टेस्ट सिरीज जो आहे तो पटकन घेऊन येतो. कोणते कोणते एकदम जास्त चान्सेस आहे येण्याचे क्वेश्चन ते मी तुम्हाला सांगणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर जे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जर युनिट टेस्ट साठी इम्पॉर्टंट वाले क्वेश्चन पाहिजे असेल तर पटकन लाईक करून टाका, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये युनिट टेस्ट एवढाच कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत थँक्यू सो मच.